नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 16 जुलै 2025 आहे. आपण दिलेल्या अंदाजानुसार काल 14 आणि 15 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. काही भागांना हलक्याही स्वरूपाचा पाऊस आहे. तर आजपासून पुढील आपण 15 दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत. तर आज छत्रपती संभाजीनगरला जवळपास हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सर्वदूर हा पाऊस नाही. आजचा हा पावसाचा जोर कमी झालेला आहे. तर उद्याकडे 17 तारीख आहे. 17 तारखेला मात्र पावसाचा जोर संपूर्णतः संपलेला असेल. उद्याकडे फवारणीसाठी चांगला दिवस आहे. उद्या दिवसभर आपण फवारणी करू शकता, पण ढगांचा जमाव दुपारनंतर बघूनच आपल्याला फवारणी थांबवायची आहे. 18 तारखेला मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पुन्हा छत्रपती संभाजीनगरला असेल. 18, 19, 20 म्हणजे 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत पावसाची कमतरता असेल. एखाद्या 2 सरी येण्याची शक्यता राहील. यापेक्षा मोठा पाऊस 20 तारखेपर्यंत नाही. 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाच्या सरींवर सरी असतील. 22 तारखेला पेंडवणी स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला असेल. तर 26, 27, 28 तारखेला मात्र छत्रपती संभाजीनगरला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीचे कामे करून घ्या, जेणेकरून आपल्या शेतीचे कामे मागे राहणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, आजही बघा पूर्व विदर्भाकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांकडे पाऊस आहे. 16 तारखेला, 17 तारखेला आणि 18 तारखेला कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. 20 तारखेला बघा कोकण किनारपट्टी संपूर्ण आणि सह्याद्री पर्वतरांगांनाही मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. 21 तारखेला बघा विदर्भ, मराठवाडा हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. तर 22 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ जोरदार ते मराठवाडा मध्यम, मराठवाड्याला मध्यम, काही ठिकाणी जोरदार. म्हणजे 22 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना मध्यम, हलका मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. पूर्व विदर्भाकडेही जोरदार स्वरूपाचा पाऊस 22 तारखेला असेल. 23 तारखेलाही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगा या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. कोकण किनारपट्टी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 23 तारखेला असेल. 24 तारखेलाही कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांगांना पाऊस मध्यम ते जोरदार आहे. 25 तारखेलाही विदर्भ, कोकण, सह्याद्री पर्वतरांगांनाही पाऊस आहे. 26 तारखेपासून मात्र मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री पर्वतरांगा म्हणजे 26, 27, 28 या 3 दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीची कामे करून घ्या, जेणेकरून आपले कामे रखडणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. सध्याच्या कंडिशनला आता पावसाची ही जी उघडीप आहे, आज मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. 17 तारखेला फवारणीसाठी योग्य दिवस असणार आहे. 18 तारखेला पुन्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल आणि 20 पासून मात्र सरींवर सरी, श्रावण सरींसारख्या सरींवर सरी पडण्याची शक्यता 21 ते 25 तारखेपर्यंत आहे. फार मोठा पाऊस आजपासून तर 25 तारखेपर्यंत नाही. फक्त पिकांना जीवदान देणारा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला 25 तारखेपर्यंत असणार आहे आणि 26 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना पडण्याची शक्यता राहील. धन्यवाद.